जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्याच्या कामाचे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले नाही तर येत्या 8 दिवसात मोठा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे। आज बुधवारी राहुरी बस स्थानक चौकात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने शहरवासियांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो। त्यातच पावसाचे पाणी साचल्याने अपघाताला निमंत्रणच मिळाले आहे। पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नाही। ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने रस्ता खरडून निघालेला आहे। त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठाल्या कपारी तयार झाल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत। त्यातच महाविद्यालय आणि शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झालेली असल्याने किमान राहुरी शहरातून जाणारा रस्ता दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे बनले आहे। यापूर्वी अवजड वाहतूक वळवण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेत रास्ता रोको आंदोलन केलं होतं। 8 दिवसात अडबळी गेल्याने तीव्र संताप उमटत आहे। आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने हलगर्जी न करता मोठी दुर्घटना घडण्याआधीच राहुरी शहरातील रस्ता तातडीने दुरुस्त करणे गरजेचे बनले आहे। पावसामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाल्याने वाहन चालकांची कसरत होऊन लहान मोठे अपघात घडत आहेत आणि या रस्त्याची दैना फिटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। येत्या 8 दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर नागरिक रस्त्यावरच उतरतील असा इशारा श्री तनपुरे यांनी देत राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधत 8 दिवसांची मुदत दिली। या दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून राहुरीत मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होत असल्याने रस्त्याची पुरती वाट लागलेली आहे। त्यामुळे ठेकेदार कंपनीने नागरिकांचा अंत न पाहता तातडीने हाती काम घ्यावे असे आवाहन श्री तनपुरे यांनी केलं आहे। राहुरी बस स्थानक चौकातील रस्त्याची चाळण झालेली आहे। त्यातच ठेकेदार कंपनीने खड्डे नाहीसे करण्यासाठी रस्ताच अत्याधुनिक यंत्राद्वारे खरडून काढला। त्यामुळे खडी वर आली आणि दुतर्फा रस्त्याला मोठाल्या कपारी तयार झाल्या। नवीन समस्या तयार झाल्याने अपघातांची संख्या वाढीस लागली आहे। दुचाकीस्वारांना कसरत करत रस्ता ओलांडावा लागतो। वर्दळीच्या ठिकाणी अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झाली। रस्त्यातच पाणी साचल्याने रस्ता ओलांडणे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याचे काम कासवगतीनं सुरू आहे आणि या काळात ठिकठिकाणी अपघात होऊन शेकडो मृत्युमुखी तर हजारो जणांना अपंगत्व आलेले आहे। असे असतानाही रस्त्याला लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही। त्यामुळे दिवसेंदिवस नागरिक आणि प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत। यावेळी सागर तनपुरे, धनंजय म्हसे, राजेंद्र बोरकर, प्रदीप बुजाडी, बाळासाहेब उंडे, प्रल्हाद उंडे, अय्यूब पठाण, अनिल गुंजाळ, मधुकर शेळके, नामदेव हरिचंद्रे, पवन कारंडे, सागर काळे, रवींद्र आहेर, अझहर खान, रफिक शेख, रवींद्र तनपुरे, ज्ञानेश्वर जगधने, मयूर शेळके आदींसह नागरिक उपस्थित होते। शहरातून जाणारा नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग आहे। थोडं जर आपण बघितलं तर हा कुठल्या अँगलनी राष्ट्रीय महामार्ग दिसतो, गल्लीचा रस्ता देखील याच्यापेक्षा चांगला असेल। आम्ही काही दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी जवळपास रोज एक मृत्यू या रस्त्यावर झाल्या कारणानं अवजड वाहतूक या रस्त्यावरची बंद करा अशी आम्ही मागणी केली होती। प्रशासनानं अवजड वाहतूक बंद केली। सुदैवानं त्यानंतर काही जीवितहानी अजून झालेली नाही, पण मात्र मला वाटतं महिना झाला असेल आता। महिन्याभरानंतर या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आम्हाला इथं दिसत नाही। रस्ता ठेकेदारांनी वरचा डांबरी लेयर उकरून काढलेला आहे आणि त्यामुळे रस्त्याला मोठ्या मोठ्या अशा कपाऱ्या झालेल्या आहेत। एखाद्या मोटरसायकलवाल्याला हा रस्ता इथून क्रॉस करून पलीकडे जायचा असेल तर कित्येक मोटरसायकलवाले पडतात, शाळेतले मुलं पडतात आणि म्हणून त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो। अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली वाहतुकीची मोठी आव्हान रस्त्यावर पडलेले खड्डे, पावसाचं पाणी। महिनाभर झाले आम्ही अवजड वाहतूक बंद करा केली, याच्याबद्दल ठीक आहे, पण मात्र या रस्त्याचं काम जो कोण ठेकेदार आहे त्यांनी ज्या गतीने करणं आवश्यक आहे ते होताना दिसत नाही। काहीच
महिन्याभरानंतर या राहुरी शहरामधला हा जो पॅच या रस्त्याचा गेलेला आहे, आपण बघू शकता काहीच काम त्या ठिकाणी पुढे झालेलं नाही, काहीच नाही. 1 महिन्याला उकरून काढला रस्ता, त्याच्यावर पुढे जे काही प्रक्रिया व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. कुठं खडी नाही दिसत, काही नाही दिसत. मला वाटतं आपण ह्या कपाऱ्या ज्या पडलेल्या त्या आपण बघू जरा. हे दाखवा नाही तर हे दाखवा कसं झालं हे इथलं हे जे आहे हे इथूनपर्यंत सिंगापूर रोडपर्यंत सगळीकडं मोटरसायकलवर आता हे करता येत नाही, तर गाडी घालता येत नाही. दोन्ही साईडने कित्येक मोटरसायकलने पडतात खाली. अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या लोकांना आमचं सांगणं आहे की आता अशा संत गतीने जर काम या ठिकाणी होणार असेल तर 2-2 वर्ष या रस्त्याचं काही होणार नाही. त्यामुळं जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आमची सूचना आहे की आता या सगळेच पॅच होणं आवश्यक आहे, पण राहुरी शहरामधून जाणारा हा जो पॅच गर्दीचा भाग आहे इथं मात्र आठवड्याभराच्या आत इथलं काम जर मार्गी लागलं नाही तर मोठा आम्हाला काय लोकांची गैरसोय व्हावी अशी आमची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही. हे सगळे शनी शिंगणापूर शिर्डीला जाणारे भाविक आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात यांची गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही. पण मात्र इथल्या राहुरी शहरातल्या लोकांना असेल, राहुरी तालुक्यातल्या लोकांना असेल, दुचाकीस्वारांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय. आणि म्हणून आठवड्याभराच्या आत या राहुरी शहरामधला तरी कमीत कमी हा जो पॅच आहे हा तातडीने आम्हाला पूर्ण करून द्यावा. अन्यथा 8 दिवसाची मुदत देतो. पुन्हा एकदा आम्हाला हा रस्ता अडवल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागतंय. अधिकाऱ्यांची खरंही त्यांचं कर्तव्य आहे. त्याचा महिना झाला आम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफर करून अजून जर कुठल्याही प्रकारचं काम तुम्ही करणार नसाल, कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं घेणार नसाल तर हे मोठं दुर्दैव आहे. 8 दिवसाची तुम्हाला या ठिकाणी मुदत आहे, 8 दिवसाची. 8 दिवसामध्ये या राहुरी शहरामधला हा पॅच व्यवस्थित जर झाला नाही तर सर्व राहुरी शहरवासीय या रस्त्यावरती उतरून रास्ता रोको आंदोलन आम्ही करू. काय आम्हाला जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये टाका, पण मात्र अशा प्रकारचं प्रशासन आहे की रस्त्यावर उतरल्याशिवाय यांना जर कुठली जागच येणार नसेल तर मात्र आमचाही त्या ठिकाणी नाईलाज आहे. मला वाटतं यांना ते स्वामी साहेबांना फोन लावून देत तापरे. साहेब आता नुसते नोटीस देऊन काय होणार आहे? काय कसं आहे, आता आपण परत कुणीतरी जाण्याची वाट नाही ना बघू शकत. म्हणजे इतकी अवस्था बिकट आहे, मोटरसायकलवाल्यांना ते क्रॉसही करता येत नाही रस्ता. आम्ही म्हटलं ठीक आहे आता प्रोसिजर चालू आहे, होईल पण काहीच होत नाही. आता शाळा चालू झाल्या त्या मुलांच्या, परत एखादी दुर्घटना घडली तर केवढाच जाईल विषय काय? नाही आता आम्ही तुम्हाला आव्हान आहे की हे राहुरी शहरातला जरी पॅच जो आहे 8 दिवसाची आम्ही मुदत देतो, नाही तर मग आम्हाला परत रस्त्यावरती उतरल्याशिवाय आमचा नाईलाज होणार आहे. आमची इच्छा नाही लोकांना त्रास होण्याची. आम्ही वाट बघितली, म्हटलं होईल तुमच्यावर विश्वास आहे. पण मात्र आता कालच्या पावसाने बघा इतके खड्डे झाले, परत कुणी जावं आणि तोपर्यंत थांबवा अशी आमची हे नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही 8 दिवसाची मुदत देतो. तुम्ही ठेकेदाराला बोलून घ्या. कमीत कमी हा राहुरी शहरामधला गर्दीचा पॅच आहे, हा 8 दिवसामध्ये आम्हाला व्यवस्थित करून द्या. नाहीतर मग मात्र परत रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला काय पर्याय राहणार नाही. एवढं तुम्ही बघा. नाही मग तुम्ही आता त्याला बोलून घ्या, काय तुमच्या पद्धतीने काय तुमच्या शब्दात सांगायचे सांगा. पण मात्र 8 दिवसामध्ये नाही तर मोठा रास्ता रोको होईल.
आम्ही उठणार नाही, आम्ही जेलमध्ये जाऊन उठू, त्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीने वैतागलेत लोक, खूप वैतागलेत लोक. काय बघायचं त्याला कशा शब्दात सांगायचं तुम्ही सांगा, पण हे झालं पहिलं 8 दिवसामध्ये. आमच्या सहनशीलतेचा आता अंत होत चाललेला आहे. 8 दिवसाच्या आत, पण मात्र ते त्यांचे काय कारणामध्ये आम्हाला जायची खोलात काय आमची काय हे नाही, पण 8 दिवसाच्या आतमध्ये मात्र या रस्त्याचं कमीत कमी राहुरी शहरातला पॅच व्यवस्थित झालाच पाहिजे, नाहीतर मोठा रास्ता रोको होईल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. या राहुरी शहरातल्या विद्यार्थी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, शहरातलेच नाही पण इतरही तालुक्यातले ग्रामीण भागातले आमचे इथले जे लोक आहेत त्यांना प्रचंड मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो. मागं आपल्याला माहीत असेल जवळपास 8 दिवसामध्ये 8 जीव इथले या परिसरातल्या लोकांचे गेले होते. त्यानंतर आता ही अवजड वाहतूक तरी थोड्या गाड्या दिसतात, आम्ही बघू त्याच्याकडे आता, पण मात्र हे आता परत हा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे 8 दिवसामध्ये हा विषय मार्गी लावा अशी सूचना नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. मला बघू आता त्यांचं काय नेमकं हे, नाहीतर आम्ही 8 दिवसामध्ये मात्र मोठा रास्ता रोको इथं होणार आहे. मला माहिती आहे आम्ही महिन्याभरापूर्वी इथं रास्ता रोको केला आणि अवजड वाहतूक या रस्त्यावरची बंद झाली. त्याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की जवळपास रोज एक मृत्यू या रस्त्यावरती झालेला आहे. अवजड वाहतूक बंद झाल्यामुळं कमीत कमी जीवितहानी पुढची टळली, नाहीतर कदाचित आणखीन 8-10 जीव या परिसरातले गेले असते. अवजड वाहतूक बंद झाल्यामुळं तो तरी जीवितहानी झालेली नाही, पण मात्र आता पुढचा प्रश्न जो आहे, या कपाऱ्या मोठ्या झालेल्या आहेत. डांबरचा एक लेअर काढल्यामुळं मोठ्या कपाऱ्या झाल्यात आणि त्याच्यामुळं रस्ता इकडून इकडं जायला दुचाकी स्वार मोटरसायकलवाल्यांना, विद्यार्थ्यांना मोठं अडचण होते. बरेच जण पडतात या ठिकाणी आणि परत एखादा जीवितहानी होऊ नये अशी आमची मागणी आहे. महिना झाला, जवळपास एक महिना झाला इथं राहुरी कमीत कमी आता सगळं तसं सगळं जास्त झालं असतं. हे काहीच केलं नाही, वरचा डांबर काढला, पुढं त्याच्यावरती काहीच केलं नाही पुढं. हे अशा गतीनं जर ह्या रस्त्याचं काम होणार असेल तर 2-2 वर्ष काय होणार नाही आणि पुन्हा या शहरातल्या तालुक्यातल्या आमच्या लोकांचं इथं काही बरं वाईट होऊ नये याकरता आम्ही याच्यावरती आता आंदोलनाची त्या ठिकाणी हाक दिलेली आहे. आता नॅशनल हायवेच्या लोकांशी मी बोललो, त्यांना सांगितलं 8 दिवस तुम्हाला मुदत देतो, 8 दिवसामध्ये हे पूर्ण करा, नाहीतर 8 दिवसानंतर मात्र मोठा रास्ता रोको होऊन मोठं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेवटी आमच्या लोकांचे जीव आहेत, आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे जीव त्या ठिकाणी पणाला लागू शकतात. त्याकरता 8 दिवसानंतर मोठा रास्ता रोको होईल. तोपर्यंत प्रशासनाने इथं हे जे काय अवस्था झालेली आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी करावी. याच्यामुळे इकडे हे मल्हारवाडी रोडला जाणारा रस्ता आहे त्याच्यावरही परिणाम व्हायला लागलेला आहे. हे काही दिवसापूर्वी झाले रस्ते याचे खड्डे त्या ठिकाणी पडायला लागलेले आहेत आणि म्हणून ही प्रशासनाने ही बाब गांभीर्यानं घ्यावी. आम्हाला देखील काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास द्यावा अशी कुणाची इच्छा नाही, पण शेवटी आमच्या लोकांचे जर, विद्यार्थ्यांचे जर ह्याच्यामध्ये जीव जाणार असतील तर एखादी मोठी घटना होण्यापूर्वी हा विषय मार्गी लागावा म्हणून हा इशारा प्रशासनाला दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी.